Standard 7th subject General Science. Topic number 15 Material we use. Subunit Preparation of soap. Also cement. Students, in previous video we studied about the different types of detergents, that are natural detergents, man-made detergents, then synthetic detergent. In the man-made detergent there are the type of detergent is a soap. We saw about the types of soaps, that are the soft soaps or hard soaps. Then these are made up by hard soaps, that are the sodium salts of the fatty acids, and soft soaps are the potassium salts of fatty acids. Then natural detergent, there are the detergents like soap nut, then soap pod, that are the natural detergent. So we saw about that in previous video. Now in today's video we are going to discuss about the preparation of soap. Preparation of soap. So how this soap is prepared, कशा प्रकारे सोप का होतं प्रिपेअर केलं जातं याच्याविषयी आपल्याला काय करायचं इथं डिस्कशन करायचं आहे. सो द मटेरियल्स यूज्ड फॉर दिस आर 15 grams of sodium hydroxide, 60 ml of coconut oil, 15 grams of salt, perfume, glass rod, beaker, tripod stand, then wire gauze, burner, water and mold म्हणजे साचा. हे काय होणार आहे, याला लागणारं मटेरियल आहे. तर हे अशा प्रकारची जी ॲक्टिव्हिटी आहे तर ही आपण सहजपणे करू शकतो. याच्यासाठी जे मटेरियल लागणार आहे आपल्याला सोप काय करायचं आहे, प्रिपेअर करून बघायचा, म्हणजे तयार करून बघायचं आहे. याच्यासाठी 15 grams एवढा सोडियम हायड्रॉक्साईड, कोकोनट ऑइल लागणार याच्यासाठी 60 ml एवढं, त्याच्यानंतर सॉल्ट जे आपलं कॉमन सॉल्ट आपण म्हणतो ते, आणि तो सोप आपल्याला सेंटेड करायचा असेल तर परफ्यूम, ग्लास रॉड लागेल आणि बीकर, ट्रायपॉड स्टँड लागेल, हीट करायला लागतं त्याला, वायर गॉज ट्रायपॉड स्टँडवर ठेवण्यासाठी, बर्नर, त्याच्यानंतर वॉटर आणि मोल्ड, म्हणजे कोणत्या प्रकारचं आपल्याला काय करायचं आहे, त्या शेप जो आहे द्यायचा आहे, तर त्या शेपचा मोल्ड जो आहे तर तो लागणार आहे. सो नाव सी द व्हॉट इज द प्रोसिजर फॉर दॅट. आता हे सोप प्रिपेअर करायचं आपल्याला, तयार करायचं आहे. याच्यासाठी प्रोसिजर कोणती, टेक अ 60 ml कोकोनट ऑइल इन अ बीकर. एका बीकरमध्ये काय करायचं आहे, 60 ml एवढा कोकोनट ऑइल घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं बघूया, बीकर आहे, त्याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे, 60 ml एवढा कोकोनट ऑइल, then dissolve 15 grams of sodium hydroxide in 50 ml of water. तर याच्यामध्ये आता काय करायचं बघ, दुसऱ्या एका बीकरमध्ये 50 ml एवढं काय करायचं आहे, वॉटर घ्यायचं आहे. 50 ml एवढं वॉटर, आणि त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं आहे, 15 grams एवढं सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड काय करायचं, मिक्स करून घ्यायचा. डिझॉल्व दॅट इन द, सोडियम हायड्रॉक्साईड काय करायचं, या वॉटरमध्ये डिझॉल्व करून घ्यायचा आहे 15 grams एवढा. नाव मिक्स द सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन इन द ऑइल स्लोली while stirring it with the glass rod. आता
हे जे सोल्युशन तयार झालेलं आहे हे काय करायचं, या कोकोनट ऑइलमध्ये मिक्स करत जायचं आहे. स्लोली मिक्स करताना ग्लास रॉडनी काय करायचं, हे स्टर करत राहायचं आहे, म्हणजे ढवळत राहायचं. हे जे सोडियम हायड्रॉक्साईडचं मिक्सचर आहे हे आपण याच्यामध्ये मिक्स दॅट इन दिस मिक्सचर. याच्यामध्ये कोकोनट ऑइलमध्ये काय करायचं, मिक्स. व्हाईल मिक्सिंग वी स्टर दॅट, आणि आपल्याला काय करायचं, ते ढवळत राहायचं आहे. नाव देन हीट द मिक्सचर अँड बॉईल इट फॉर 10 to 12 minutes. आता हे जे मिक्सचर आहे हे आपल्याला काय करायचं आहे ना, हीट द्यायची आहे. या मिक्सचरला काय करायची, हीट द्यायची आहे. हीट दिस मिक्सचर. तर बर्नरच्या सहाय्याने काय करायचं आहे ना, हीट द्यायची आहे. हीट दिस मिक्सचर फॉर किती, 10 to 12 minutes एवढे काय करायचं आहे ना, बॉईल करायचं आहे. हीट द्यायचं आणि बॉइलिंग करायचं. तर याच्यामध्ये आणखीन काय केलं बघा, मिक्स केले सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आणि देन heat that for 10 to 12 minutes. So while boiling stir it all the while. बॉईल करत असताना सुद्धा काय करायचं, आपल्याला स्टरिंग सुरूच ठेवायचं आहे, म्हणजे ढवळणे हे सुरूच ठेवायचं आहे. देन टेक केअर दॅट द मिक्सचर डज नॉट बॉईल ओव्हर व्हाईल हीटिंग. आता याच्यानंतर हे लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये हे जे बॉइलिंग आहे तर ते खूप जास्त व्हायला नको आहे, याची काय करायची, काळजी घ्यायची आहे. देन dissolve 15 grams of salt in 200 milliliter of the water. आता नंतर पुन्हा एकदा काय करायचं बघा, एका बेकरमध्ये काय करायचं, 200 ml एवढं काय करायचं, वॉटर घ्यायचं आहे. 200 ml एवढं काय करायचं, वॉटर, आणि त्याच्यामध्ये सॉल्ट जे आहे तर ते काय करायचं, मिक्स करायचं आहे. मिक्स कॉमन सॉल्ट आपण जे वापरतो घरी, तर हे जे सॉल्ट आहे तर हे काय करायचं, याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. अबाउट 15 ग्रॅम्स एवढा, 15 ग्रॅम्स एवढं सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं आहे, डिझॉल्व करून घ्यायचं. देन pour this solution into the mixture and stir. आता याच्यामध्ये आता हे जे सोल्युशन तयार झालं आहे, सॉल्ट सोल्युशन, हे काय करायचं, याच्यामध्ये आता या हे जे बॉईल झालेलं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये हे जे सॉल्ट सोल्युशन आहे हे काय करायचं, मिक्स करायचं आहे. मिक्स करत असताना काय करायचं, ढवळणं जे आहे तर ते सुरूच ठेवायचं आहे, ते बंद करायचं नाही. नाव द सोप फॉर्म्ड बाय द केमिकल रिॲक्शन नाव फ्लोट्स ऑन द वॉटर. आता याच्यामध्ये जी इथं काय होतं, या सगळ्यांमध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि सोप जो आहे म्हणजे जे साबण आहे तर तो तयार होतो आणि तो या वॉटरवर काय होतो, फ्लोट होतो, म्हणजे हा काय होतो, तरंगत राहतो. आफ्टर सम टाइम इट बिकम्स थिक, आणि मग काही वेळानंतर काय होतं, ते थिक होतं म्हणजे घट्ट होतं. नाव सेपरेट द थिक सोप अँड ॲड द परफ्यूम टू इट. आता तो जो थिक लेअर आहे तर तो काय करायचा, सेपरेट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये परफ्यूम म्हणजे त्याला सेंटेड करायचं आहे, सुवासिक करायचं आपल्याला त्या सोपला, आणि म्हणून त्याच्यामध्ये परफ्यूम काय करायचा, ॲड करायचा. शेप द बार ऑफ सोप युजिंग द मोल्ड. आणि आता मग हे जे सोल्युशन आहे तर ते मोल्डमध्ये, म्हणजे जो मोल्ड आपण कुठलाही काय केला मोल्ड घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं, हे जे आहे तर ते पोर आउट करायचं आहे आणि मग याला आपल्याला एक स्पेसिफिक असा शेप येणार आहे. सो हिअर या साच्यामध्ये काय करायचं, याला घालायचं आहे त्या थिक झालेल्या सोल्युशनला, आणि नंतर काय होणार, आपला हा थिक असा सोप जो आहे तर तो तयार होणार आहे त्या शेपचा, म्हणजे ज्या शेपचा तुम्ही मोल्ड वापरला आहे त्या प्रकारचा शेप त्या सोपला येणार आहे. नाव
In this process, fat and alkali combine to form salts of fatty acids. आता याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये आपण काय केले, कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. याच्यामध्ये असणारा फॅट जे आहे तर ते आणि शिवाय हे जे सोडियम हायड्रॉक्साईड आहे हे अल्कली आहे. या फॅट आणि अल्कली ची रिॲक्शन होते आणि याच्यामध्ये काय होतात, सॉल्ट्स तयार होतात. फॅटी ॲसिड्स काय होतात, सॉल्ट, दॅट देअर फॉर्म्स अ फॅटी ॲसिड, सॉल्ट्स ऑफ द फॅटी ॲसिड. सो हियर this is the chemically this soap is a sodium or potassium salts of fatty acids. आता इथे मात्र आपण काय केलंय, सोडियम काय घेतलंय, हायड्रॉक्साईड घेतलेला आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलेला नाही. म्हणजे हा जो सोप तयार केलेला आहे सो दॅट इज अ सोडियम सॉल्ट्स ऑफ फॅटी ॲसिड्स हे असणार आहे. म्हणजेच आपण जो सोप तयार केलेला आहे तर तो कोणता टाईपचा सोप आहे, सॉफ्ट सोप जो आहे. याच्यामध्ये सॉफ्ट सोप जे असतात तर याच्यामध्ये सोडियम सॉल्ट्स ऑफ काय असतात, फॅटी ॲसिड्स असतात. त्या टाईपचा काय केला आपण इथं सोप तयार केलेला आहे. सो दिस इज thus we prepare this soap. So that is nothing but salts, sodium salts of fatty acids, and thus we prepare the soap. As an activity we saw about this, the preparation of soap. Now next see, next point is or next material. So this is about the detergents. First we saw about the first material we use in our daily life, that is we saw about the toothpaste. Then second one is a detergent. Now third material we studied about that, and that is a cement. So this is the third one, cement. Cement काय करायचं आपल्याला आता पाहायचं आहे, about the cement. See here. So before this, can you tell the answers of this question? See here, what are the material used for construction? Construction साठी कोणत्या materials आपण यूज करतो? So there are different materials used for construction, and main material is for building any type of walls or other construction. Cement is important material in that case. construction मध्ये सिमेंट हे काय आहे, महत्त्वाचं असतं. Then see next question, which of the houses seen in the pictures have a strong structure? So here there are some pictures of houses given here. So which of these house that is seen which is seen as a strong one, strong structure? So the house having the third picture, the house in the third picture, that looks strong. Why it is? Because it is constructed with the help of cement. कारण याचं construction कशाने केलं आहे, सिमेंटने केलेलं आहे. Therefore this third number house is a strong house. Then see the next one is how cement is produced. Cement production. Cement production. Cement, how cement is produced? Cement is an important material in the construction. So you know about that. Cement is a important material in the construction. Sheets, blocks, pillars and pipes, they are made from the concrete produced from cement. आता आपण बघतो की कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये शीट्स म्हणजे पत्रे असतात किंवा ब्लॉक्स असतात, म्हणजे विटा किंवा पिलर्स, खांब जे आहेत तर ते, पाईप जे असतात त्या. सो ऑल दॅट मटेरियल्स और ऑल दॅट ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम द कॉन्क्रीट, फ्रॉम द सिमेंट. सिमेंटपासूनच काय होतं, कॉन्क्रीट तयार होतं आणि त्या कॉन्क्रीटच्या काय असतात, ह्या सगळ्या वस्तू असतात आणि या सगळ्या सिमेंटपासून बनलेल्या असतात. So cement, it is a dry
greenish gray powder with a fine particles. Cement is nothing but a fine particles. All of you saw this cement. You know about this. So cement is a dry. हे काय आहे? ड्राय आहे, म्हणजे कोरडा आहे. ग्रीनिश ग्रे कलर असतो त्याला, थोडासा हिरवट असा राखाडी रंगाचं असतं. अँड विथ अ फाईन पार्टिकल्स, अतिशय फाईन म्हणजे एकदम लहान आकाराचे पार्टिकल्सनी हे बनलेलं असतं. पावडर्ड टाईपमध्ये काय असतं? प्रेझेंट असतं. सो इट इज मेड फ्रॉम द सिलिका. हाऊ दिस इज प्रोड्यूस्ड और हाऊ दिट इज प्रिपेअर्ड? विथ द हेल्प ऑफ द सिलिका, दॅट इज अ sand, aluminum oxide जे आहे, that is called as aluminum, and lime, iron oxide and magnesia, so that is the magnesium oxide. So from all these chemicals, with the help of all these chemicals, cement is produced. What are that? See again one, silica, so plus aluminum, that is the aluminum oxide, then aluminum, lime, iron oxide, and magnesia जे आहे, magnesium oxide. या सगळ्या मटेरियलपासून काय होतं? सिमेंट प्रोड्यूस केला जातो, प्रिपेअर केला जातो. सो हिअर ऑल दीज आर द कॉमनली यूज्ड मटेरियल्स. पोर्टलँड सिमेंट इज द मोस्ट कॉमनली यूज्ड सिमेंट फॉर द कन्स्ट्रक्शन वर्क. आता नेहमी जे कॉमनली जे सिमेंट वापरलं जातं तर ते कोणत्या टाईपचं सिमेंट आहे? सो दॅट इज अ पोर्टलँड सिमेंट. So it is a Portland cement. Okay, so this is the Portland cement, which is commonly used cement in the construction work. It is made from the raw material which consists of the 60% of the lime. याच्यामध्ये आता कोणते रॉ मटेरियल्स आहेत बघा? 60% काय आहे याच्यामध्ये? लाईम. सो हिअर हॅव 60% of the lime. So lime, that is nothing but a calcium oxide. Then 25% of the silica. 25% silica. So that is the silica oxide. Silicon dioxide आहे. Silica means, and 5% of alumina. And here 5% of alumina is present in this Portland cement. या पोर्टलँड सिमेंटमध्ये आपल्याला हे दिसतं. द रेस्ट इज आयर्न ऑक्साईड. आणि राहिलेला जो भाग आहे म्हणजे आता इथं बघा 60 प्लस 25 दॅट इज 85. 85 प्लस 5 दॅट इज द 90%. अँड द रिमेनिंग पार्ट दॅट इज द 10%. 10% मध्ये काय काय असतं बघा? आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम हे पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. 10% मध्ये कोण आणखी? आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम. ओके, सो जिप्सम दॅट इज द कॅल्शियम सल्फेट. हे काय असतं त्याच्यामध्ये? मेन काय आहेत मटेरियल हे यूज केलं जातात या पोर्टलँड सिमेंटमध्ये. So Portland cement, so that gets the name from. आता याला ह्या पोर्टलँड सिमेंटला हे नाव का पडले बघा? सो इट इज अ स्टोन quarried from the slab of the Portland in England, which has similar texture. इंग्लंडमध्ये पोर्टलँड या ठिकाणी असणारा जो एक स्टोन आहे तर त्याचा टेक्स्चर जे आहे तर तो सेम कशासारखं आहे? सिमेंटसारखं आहे. म्हणून या टाईपच्या सिमेंटला पोर्टलँड सिमेंट असं म्हटलं जातं किंवा याला ओळखलं जातं. सो इन द एन्शंट टाइम्स द रोमन्स हॅड मेड
सिमेंट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट. रोमन जे आहेत, रोमन संस्कृतीमध्ये रोमन जे आहेत तर ते प्राचीन काळापासून हे सिमेंट किंवा कॉन्क्रीट जे आहेत तर ते तयार करत आलेले आहेत. सो दे यूज टू मेक द ॲक्वियस सिमेंट बाय मिक्सिंग व्होल्कॅनिक ॲश इन मॉइस्टन्ड लाईम. तर तेव्हा ते सिमेंट करण्यासाठी व्होल्कॅनिक ॲश जे आहे म्हणजे ज्वालामुखीमधून जे काय राख बाहेर पडते ती राख मॉइस्टन्ड लाईममध्ये, या मॉइस्टन्ड लाईममध्ये म्हणजे जे कॅल्शियम ऑक्साईड जे आहे त्याच्या ओलसर त्या अशा किंवा अशा ओलसर अशा त्या लाईममध्ये ती जी ॲश आहे तर ती मिक्स करून काय होतं ते तयार केले जायचे. अँड विच व्हेरी मच ड्युरेबल सिमेंट. आणि ते काय होतं खूप जास्त कालावधीपर्यंत टिकून राहणार असं ते सिमेंट होतं. विथ द डिक्लाइन ऑफ द रोमन एम्पायर धिस आर्ट ऑफ मेकिंग सिमेंट वॉज ऑल्सो फॉरगॉटन. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा हे रोमन जी संस्कृती आहे एम्पायर आहे त्यांचं तर हे जेव्हा त्याचा नाश झाला तर तेव्हा त्यांचं जे काय ती जी कला होती त्या प्रकारचं सिमेंट बनवायची तर ती पण काय झाली आहे फॉरगॉटन म्हणजे पूर्णपणे ही विसरली गेलेली आहे. देन आफ्टर दॅट, आणि मग आता हे काय झालं प्राचीन काळामध्ये झालं. देन आफ्टर इन 1756 त्याच्यानंतर 1756मध्ये द ब्रिटिश इंजिनियर जॉन स्पीटन दॅट डेव्हलप द मेथड ऑफ द मेकिंग ॲक्वियस सिमेंट. आणि मग त्याच्यानंतर मात्र ब्रिटिश इंजिनियर जो आहे जॉन स्पीटन यांनी हे जे लिक्विड किंवा ॲक्वियस सिमेंट जे आहे तर ती प्रोड्यूस करण्याची जी प्रोसेस आहे तर ती काय केली आहे पुन्हा डेव्हलप केलेली आहे. तो नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो कुठला आहे का कॉन्क्रीट. सिमेंटबद्दल बघितलं आपण, नाव कॉन्क्रीट. तर हे कॉन्क्रीट, हाऊ दिस कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड. कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिमेंट, वॉटर अँड ग्रॅव्हल. म्हणजे जी खडी आहे सिमेंट आणि पाणी हे मिक्स केल्यानंतर काय होतं कॉन्क्रीट तयार होतं. सो दिस इज मेड बाय सिमेंट प्लस वॉटर प्लस ग्रॅव्हल जे आहे तर ते मिक्स करून होतं हे कॉन्क्रीट प्रिपेअर केलं जातं. देन फॉर मेकिंग द स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब सर्टन सबस्टन्सेस आर ऑल्सो मिक्सिंग इन दिस कॉन्क्रीट. आता जे रूफ असतं म्हणजे वरचं जे छत आहे किंवा जो स्लॅब आहे तर तो पूर्णपणे लीक प्रूफ म्हणजे कुठल्याही प्रकारचं गळती होऊ नये याच्यासाठी या सिमेंट किंवा हे जे कॉन्क्रीट आहे त्याच्यामध्ये आणखीन काही अदर सबस्टन्सेस जे आहेत तर ते पण काय होतात मिक्स केले जातात आणि त्याला स्ट्रॉंग बनवलं जातं. त्या स्लॅबला काय करतात स्ट्रॉंग बनवतात. So this is about the different substances. So the materials we use in our daily life. So in today's video we saw about the preparation of the soap. कशा प्रकारे सोप काय केला तो प्रिपेअर केला तो. So the procedure, त्याची प्रोसिजर बघितली. Then next part 1 is a cement. How the cement is produced. So different the main basic substances which are used for the production of the cements are these: silica, aluminum, lime or iron oxide, magnesium, etc. Then after that we saw about the Portland cement. So that is a commonly used cement in construction work and it is produced with the help of the 60% of lime, then 25% of silica and 5% of aluminum, and remaining part which is having the iron oxide and gypsum. Then next material we use that is the concrete. How the concrete is prepared? It is prepared with the help of cement, water and gravel and
to make this concrete or to make a slab strong, some other type of substances also mix in this concrete. So see, this is about our today's video. Here we complete our this 14th this 15th chapter, that is the material we use. So you have to complete the exercise given in the textbook page number 103.